खपोली स्टेशनवरून पश्चिमेला दूर दिसणारा तोच खपोली वॉटरफॉल म्हणजेच केपी वॉटरफॉल। केपी धबधब्याकडे जाण्यासाठी खपोलीवरून एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे झेनेत कॉलनीच्या पुढे असलेल्या विहारी ठाकोरवाडीतून थोडं पुढे आल्यास आपल्याला दत्त मंदिर लागते। या दत्त मंदिरापर्यंत आपण चालत खापोली स्टेशनपासून 30 मिनिटात पोहोचू शकतो। खापोली स्टेशनवरून आपण ऑटोने पण येऊ शकता किंवा आपली स्वतःची गाडी असेल त्या मंदिराच्या समोर पार्किंग करून येऊ शकता। येथूनच खरी ट्रॅकला सुरुवात होते। मंदिराच्या अगदी समोर असलेल्या वडाच्या झाडाच्या समोर गेल्यास वडाच्या झाडाच्या उजव्या बाजूला आपण सरळ गेल्यास पुढे या 2 वडाच्या झाडातून सरळ निघायचं। थोडं अंतर चालत गेल्यास आपणास एक छोटासा पाण्याचा ओढा लागतो। हा ओढा पार केल्यावर सरळ मळलेल्या पायवाटेने आपण केपी धबधब्याकडे जाऊ शकतो। खापोली रेल्वे स्थानकापासून केपी धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतो। या मार्गावर असलेल्या काठात खोदलेल्या 5 पायऱ्या मार्ग पावसाळ्यात शेवाळामुळे निसरडा झाल्यामुळे अति धोकादायक असतो। योग्य ट्रेकिंग शूज, उत्तम मार्गदर्शक व सुरक्षित साहित्य वापरून चढाई केलेली बरी। या पायऱ्यांना नाव तर 5 पायऱ्या मार्ग असा आहे, पण येथे आपणास 20 ते 25 पायऱ्या पाहावयास मिळतात। खरे पाहता ही प्राचीन घाटवाट आहे, पण येथील आख्यायिकेनुसार ही पायऱ्याची वाट पांडवांनी खोदली आहे असे गावकऱ्यांचं मत आहे। बाकीचा ट्रेक आपल्याला घनदाट जंगलातून व थोड्या चढ्याच्या शरीर सोपा आहे। रेल्वे पूल समोर ठेवून व मळलेली वाट धरून 2 ते 3 तासात आपण या धबधब्याजवळ पोहोचतो। कित्येक वेळा आपण लोणावळा ते कर्जत दिशेने रेल्वे प्रवास करत असताना एका बोगद्यातून बाहेर पडतात क्षणीच पावसाळ्यात भव्य दिव्य मनमोहक धबधबा गुहेवरून कोसळताना आपल्या नजरेत पडतो। हाच तो सुप्रसिद्ध केपी धबधबा। धबधब्याचे हे क्षेत्र अतिशय मनमोहक ठिकाणी आहे। मधोमध असलेल्या पुलावरून जाणारी रेल्वे एका बोगद्यातून बाहेर पडते व दुसऱ्या टोकाला असलेल्या दुसऱ्या बोगद्यात ती गायब होते। हे दृश्य पाहून वेगळीच मजा आपल्याला वाटते। या केपी धबधब्याकडे जाण्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत। कर्जत बाजूने यायचे असल्यास कर्जत खपोली मार्गावर असलेल्या केळवली रेल्वे स्थानकापासून 2 ते 2.5 तासाचा ट्रॅक करावा लागतो। कर्जत लोणावळा मार्गावर असलेल्या नागनाथ स्थानावर घाटाचे लेण्याच्या बाजूने वळसा घालून लोणावळ्याच्या दिशेने
रेल्वे ट्रॅकवरून चालत 6 ते 7 छोटे मोठे बोगदे पार करावे लागतात. या बोगद्यातून खोपोली धबधब्यापर्यंत पोहोचता येते. तसेच लोणाळ्यावरून कर्जतच्या दिशेने मंकी हिल स्थानकापासून कर्जतच्या दिशेने काही बोगद्यातून रेल्वे ट्रॅक मार्गाने येता येते. पण बोगद्यातून थेट रेल्वे ट्रॅक चालत येणे अतिशय धोक्याचे आणि जोखमीचे आहे. म्हणून हा मार्ग न अवलंबलेला बरा. तसेच आपणात CRP सुद्धा आढळू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया.